नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीने पुकारलेल्या बंदला शिरोली, गांधीनगर, उचगाव, गडमोडशिंगी गावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 100% सर्व व्यवहार ठप्प होते. याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाढीचा घाट घातला असून या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी प्रस्तावित 19 गावातील सरपंच, उपसरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने उंचगाव येथे यलगार मेळावा उजगाव सरपंच विरोधी कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाला होता. सर्व पक्षीय कृती समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आज 19 गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात असणाऱ्या उपनगरामध्ये नागरी सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या उलट हद्दवाढ प्रस्तावित गावामध्ये शासनाच्या विविध फंडातून नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरवत असून कोल्हापूर महानगरपालिकेने प्रथम उपनगरातील नागरिकांना नागरी सुविधा पुरवाव्यात, तसेच एखादे उपनगर आदर्श उपनगर बनवावे, त्यातून ग्रामीण जनतेची मने जिंकावी आणि मग हळदवाढीचा विचार करावा असे आवाहन विरोधी गावातून केले जात आहे. या बंदमध्ये हातकणंगले तालुक्यातील फुलाची शिरोली, करवीर तालुक्यातील गांधीनगर, उंचगाव, गडमोडशिंगी या गावाने उत्स्फूर्त सहभाग घेत कडकडीत बंद पाळला. गावातील सर्व व्यवहार ठप्प होते. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. नमस्कार, मी सौ पद्मजा कृष्णात करपे, लोकनियुक्त सरपंच, शिरोली फुलाची. कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाढीचा घाट घातला आहे. त्यांना आमच्या शिरोली गावाचा विरोध आहे. आम्हाला शासनाकडून मिळालेल्या फंडातून आम्ही आमच्या नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवत आहोत. महानगरपालिकेने प्रथम त्यांच्या उपनगरातील नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवाव्यात आणि ग्रामीण जनतेची मने जिंकावी, मग हद्दवाढीचा विचार करावा. हद्दवाढी विरोधात आम्ही 100% गाव बंद केले आहे.